दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लढाऊ शेतकरी नेते तथा माजी आमदार कॉम्रेड जे.पी. गावित यांच्यावर विश्वास असलेल्या सर्वसामान्य शेतकरी, बागायत शेतकरी, गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी कामगार, शेतात राबणारा शेतमजूर आणि अन्यायकारक नियमांना कंटाळलेला नोकरदार वर्ग यांनी दिंडोरी लोकसभा निवडणुकीमध्ये कॉम्रेड जे.पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज भरावाच यासाठी तळागाळातून जोरदार पाठिंबा आणि समर्थन दिलं जात आहे। इंडिया आघाडीतील सहभागी पक्षांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी सुरक्षित आणि विजय मिळवून देणारी दिंडोरीची जागा सोडली नाही। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कमिटीने जागा वाटपाबाबत दिंडोरीकडे दुर्लक्ष केलं। पक्षाचे संघटन वाढविणाऱ्या महाराष्ट्र राज्य आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लढवय्ये योद्धे कॉम्रेड जे.पी. गावित यांच्यावर अन्याय केला असल्यामुळे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे। तालुका आणि गाव पातळीवर काम करणारे कार्यकर्ते आणि मतदारसंघातील शेकडो शिष्टमंडळे दररोज कॉम्रेड गावितांना भेटून उमेदवारी करा असा आग्रह करत आहेत। पक्षाच्या वरिष्ठांनी याबाबत योग्य निर्णय घेऊन उमेदवारी द्यावी असं येथील कार्यकर्ते आणि नागरिकांकडून सांगण्यात येते। पक्षाने याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास अपक्ष उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी गावितांना आम्ही मजबूर करू असं कार्यकर्ते सांगत आहेत। भारती पवार यांच्यावर मतदारसंघामध्ये प्रचंड रोष आहे। कोणतेही राजकीय कार्य नसलेल्या उमेदवार राष्ट्रवादीने दिल्यामुळे नागरिक संतप्त आहेत। या मतदारसंघामध्ये गोरगरीब, आदिवासी, शेतकरी बांधवांना न्याय देणारा एकमेव लढाऊ नेता आहे। त्यामुळे येथे भाजपा आणि राष्ट्रवादी तुतारी चालणार नाही, ही भूमिका मतदार बोलून दाखवत आहेत। येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघातील कार्यकर्ते आणि स्वतः कॉम्रेड गावित यांनी निर्णायक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे मतदारसंघामध्ये मतांची बंद पेटी असलेले कॉम्रेड गावित एक नवीन ट्विस्ट आणतात का, याकडे मतदारसंघ आणि नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागलंय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी चेतन हिरे, दिंडोरी।